नाव काय टीमचं? माझेवडा. पुढा 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 आई गावदेवी माझेवडा ही रेडी झाली आहे. 3 षटकांचा सामना राहील याची देखील दखल घ्यायची. 3 षटक हे आता बंद करणं असणार आहे. सागरजी देसाई इथे उपस्थित झाल्यात. सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. आणि थोड्या काळ करता मला कॅमेरामॅनची भूमिका देखील दिली होती गोवर्धनजी भोईर, थँक्यू सो मच असेल आपला. त्यानंतर संपूर्ण किंग्स ब्रदरची टीम आपलं मनापासून आभार. कारण अजूनपर्यंत मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, तरी देखील ट्राय केलं. आणि कृपया करून प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहायचंय, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा या शेवटच्या मॅच मध्ये गालबोट लागणार नाही याची देखील दक्षता घ्या. प्रेक्षकांना विनंती करतोय, जे पाठीमागे आहेत, जो घर आहे तिथे प्रेक्षक वर्ग बसलेत, थोडीशी सीमारेषा आणि तो पडदा आहे त्याच्या पडद्याच्या आउट साईडला राहायचंय. पहिला बॉल सरळ सल्ला तर बघितलं तर चांगल्या टप्प्यावरती या बॉलची लिंक पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा शेवटचा मॅच आहे, मनोरंजन खूप होईल. प्रेक्षक वर्ग या मॅचला जोडले गेले, सर्वांचं स्वागत असेल. या ठिकाणी आपण आलात, शेवटची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. गोलंदाज तयार, पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, आता कॅच टिपल्या जाईल का पाहावं लागेल. जजमेंट तर घेतलंय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय हा झेल. विकेटचा पतंग, खेळाडू बाद. मॅन थोड़ा फोकस करो हमारे डान्सर काका जवळ, कारण डान्सर काकांचा जल्लोष आज वेगळाच आहे. मनोरंजन नाची भूमिका सध्या त्यांची आपण पाहत आहे. आज परिपूर्ण दिवसामध्ये जर पाहिल्यानंतर त्यांचं मनोरंजन खूप राहिलंय, कारण त्यांनी आजच्या दिवसामध्ये फुल एन्जॉय, आणि म्हणतात ना जीवनामध्ये अजून पाहिजे तरी काय, एन्जॉयमेंट, आणि ती एन्जॉयमेंट सध्या ते करत असताना पण त्यांना पाहतोय. ही क्रिकेटची आवड आहे, संपूर्ण दिवस ते आज आपल्याला पाहायला मिळतात. या अंतिमच्या मॅच मध्ये ते देखील अजून उपस्थित आहेत आणि डान्स त्यांच्या माध्यमातून दर्शवला जाते. मॅच कडे वळूयात, जिथे 2 बॉल फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती 0. क्रमांक 3 वरती स्वप्नील बॅटिंग करण्याकरता आलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, विकेट जाईल का आणखीन एक पाहावं लागेल. कॉलिंग ही व्यवस्थित, अंतिमच्या क्षणी आणखीन एक आदरा, बॅक टू बॅक, विकेटचा पतंग, खेळाडू बाद. मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणि फुली गोदे कमला लग्नाचे वचन, राजाची राणी हे बनवे. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणशील, आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. थँक्यू. आज एक वेगळा जल्लोष आहे. सगळे प्रेक्षक वर्ग आमच्या डान्सर काकाला पाहत आहेत, एन्जॉयमेंट त्यांची चालू आहे. आज आमचे डिजिटल ऑपरेटर स्कोरर आलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणूनच डान्स करतायत की काय असं समजत नाहीये. ऑन साईडच्या दिशेने वळवलाय, स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय, टीपमध्ये खेळाडूला निवडलाय. त्याचा थ्रो अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा त्या काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
सागर देसाई यांच्याकडनं डान्सरसाठी पुढचा बॉल, हा बॉल ऑन साइड बॉललाय. आता खेळाडूला निवडलाय शॉट फाईन लेग बॉलवरती वेगाने आलाय. जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव सिंगलच्या स्वरूपात आता मिळतीये. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत बॉल या षटकामध्ये फेकून झाले पाहिजे तर 5 बॉलचा खेळ समाविष्ट झालाय. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला होता परंतु लाईन अँड लेंगला ओळखू शकले नाही आहेत. सरळ बॉल चाललाय अविनाश यांच्या हातामध्ये. निर्धाव बॉल इथे पाहायला मिळते आणि षटकाची देखील समाप्ती. या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे ती म्हणजे 3. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. धावा हुक करता आलेला नाहीये. तिथे सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. 1 फॉर दी ओव्हर हे देखील पंचांच्या माध्यमातून इथे म्हटलंय. पहिला बॉल टेस्ट करार दर्शनचा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा तो हाताळतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. रेडी होईल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. आता हा बॉल टेस्ट टाकला होता परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील झाला होता अविनाशांच्या माध्यमातून परंतु सफलता प्राप्त झाले नाहीये डायरेक्ट हिट मध्ये. आणि एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 धावा फलकावरती. अंतिम दिवस उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. भरपूर चांगले सामने उद्याच्या दिवसामध्ये. एक गाव एक संघाच्या माध्यमातून संघ आपण पाहणार आहोत. आणखीन एक तेज तरार बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. काहीच करू शकत नाहीयेत. दाद देखील मागतायत पंचांकडे परंतु पंच आपल्या डिसिजन वरती सहमत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट लेफ्ट ओव्हर. ड्राईव्हचा फटका सजवलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक वाईड ईस्ट लॉंग ऑफचा पुढे सरसावत आहे. त्याच्या माध्यमातून एक चूक झाली त्यावरती दुसरी धाव लगेचच कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट आणि दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या ती मात्र फलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 वरती 6. 1.4 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 6. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक महत्वाची गडी ती गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाने. पुढचा बॉल, हा बॉल बॅटची एज थोडासा इथे मिस केले विकेट किपरने परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक लगेचच आलेत. जोपर्यंत येतील एक सिंगल धाव ती ती मिळेल टीमला बॅटिंग करणाऱ्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा. इथून आक्रमण दर्ज करणे खूप गरजेची गोष्ट आहे कारण उर्वरित इथून जर बॉल पाहिले तर 7 बॉल शिल्लक राहिलेत या पहिल्या इनिंग मधील. त्यावरती काहीतरी करून दाखवणं गरजेची गोष्ट आहे. अचंबित करणारी कामगिरी ती तुम्हाला करून दाखवणं गरजेची गोष्ट आहे कारण अंतिम मॅच आहे. आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचं तिकीट ते मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न ते भरपूर गतीने गरजेचं आहे. परंतु इथून विकेट किपरने देखील मिस केल्यात. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक ते आले होते त्यांनी देखील मिस केल्यात शॉट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाने. आणि यावेळी मैदानामध्ये घडते तरी काय आता किती धावा येतील हे देखील पंच आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. 4 धावा कंप्लीट केल्यात. 5व्या करता वाले होते आणि इथे परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला.
चार धावा कंप्लीट करत असताना 5व्या करता रनआउट झाले आणि 4 धावा आम्ही ऍड देखील केल्यात. षटक क्रमांक 3 आशिषचा पहिला बॉल. आशिषचा पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइड वळवलाय. डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सुरुवात झाली या षटकाची चौकाराने. 4 धावा. यशाचं गुपित आहे. त्याकरिता तुमची जी सातत्य आहे ते चालू ठेवणं गरजेची गोष्ट आहे आणि इथून धावा वाढवण्याचा प्रयत्न तो देखील नक्की होतोय. 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल. आणखीन एक शॉर्ट बॉल. त्याला वळण दिलं. या बॉलला टर्न केलंय परंतु डीप मध्ये यावेळी खेळाडू आहे बॉल वरती. जोपर्यंत येईल फिल्डर तोपर्यंत इथून जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. धावांची गती 17 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. संध्याकाळचं सत्र आहे. क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवण्याची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. महत्वपूर्ण सामना आहे आणि दोन्ही संघ आज अंतिमच्या या मॅच मध्ये मिळालेत. म्हणजेच दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघांकडे जिंकण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे. हे सर्व काही गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टी मैदानामध्ये एक्झिक्यूट करणं गरजेची गोष्ट आहे. पुढचा बॉल आशिषचा ओव्हर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडाला परंतु क्रॅश होईल. आणखीन एक विकेट लागेल. विकेटचं पतंग होतंय. खेळाडू बाद. परिस्थिती सध्या आता बिकट झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. परंतु परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशातून तुटणारा तारा तुम्ही कधी जमिनीवरती पडताना पाहिलाय का? समुद्रात अनेक नद्या विलीन होतात पण त्या नदीमध्ये समुद्र कधी विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे सगळं लक्षात ठेवा. कारण साम्राज्य तयार करायचं असेल ना क्रिकेट विश्वात तुमच्या नावाचं तर त्यासाठी मेहनत ही प्रचंड करावी लागते मित्रा. आणि ही मेहनत करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावन करता सिक्सर. महत्वाच्या क्षणी सिक्सर आलाय. तर धावसंख्या मजल मारतीये. 23 वरती जाऊन पोहोचले. 23 वरती जाऊन पोहोचले. आणखीन 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल कटचा वापर केलाय. स्क्वेअर कटचा फटका बॅक फुट वरून जात असताना लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1-2 का 4 चौका. मी म्हटलं होतं मेहनती समोर प्रयत्नासमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. ती मेहनत सध्या घेत आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल अगदी चांगला होता. योग्य टप्प्यावरती होता, योग्य लाईन वरती होता परंतु अतिरिक्त बाहेर आहे. हेच पंच इथं वळून दर्शवत आहेत. बॉल तर चांगला होता नो डाऊट परंतु ज्या अनुषंगाने त्याची लेंथ होती ना ती थोडीशी बाहेर होती आणि त्यामुळे पंचांना वळावं लागले. वाईटचं सिग्नल करावं लागले. धावसंख्या 28-28 या कडेवरती जाऊन पोहोचली आहे. अजून एक अंतिम बॉल तो येणं बाकी आहे. गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. उडवलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. शेवट गोल करत असताना इथे पाहायला मिळतोय
आणखीन एक ठोकलाय सिक्सर, षटकार. धीराज गाजवेल या उजगाव चषकामध्ये आई गावदेवी चषक आपण सध्या पाहत आहे. काल तर एका संघाने नाव गाजवलं म्हणजेच पारोल डोंगरीपाडा या संघाने. आज एका बाजूने तर गोराई टीम आहे, वारली बारणा गोराई, आणि दुसऱ्या बाजूने माजिवडा, आई गावदेवी माजिवडा आहे. आता माजिवडा जिंकेल की वारली बाणा गोराई, आता हे आपल्याला 18 बॉल हे सर्व काही सांगू जाणार आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार मिस्टर ऋतिक जाधव. गोलंदाजी मार्गवरती समोर भावेश आहे, सज्ज झाला लेफ्ट हँडर बॅटर आहे. सुरुवात होईल या मॅचला, दुसरे इनिंगला. दोन्ही संघांना दिव्यात हार्दिक असे शुभेच्छा. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील देखील पाहायला मिळाली, परंतु अपीलचा फायदा काही इथे होणार नाहीये. सरळ बॉल चालेल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपात या षटकाची, या पारीची सुरुवात होतीये. ऋतिक जाधव हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे, ज्याने आज प्रभावित करून सोडले. एक चांगला खेळ त्याने आजच्या दिवसामध्ये दाखवून दिलाय. मिडन ओव्हर असेल किंवा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नक्की राहिली. गॅपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा. जोपर्यंत हळवला जाईल तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने टीमची धावसंख्या ती आता जाऊन पोहोचली आहे 2 वरती. 2 रन्स आणि स्कोर कार्ड खातं ओपन झाले. आता चेस करण्याकरता 35 धावा चेस करायच्या, 2 धावा फळकावरती लागल्यात. आता इथून कशा रीतीचं जे माइंडसेट असेल फलंदाजाच्या माध्यमातून ते देखील आपण पाहणं गरजेची गोष्ट आहे.
बॅट इथे चेंज होतीये. जेव्हा जेव्हा आपण बॅट चेंज होताना पाहिलं ना, मोमेंटम नेहमी शिफ्ट होतो. आता मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहणं गरजेची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी पाहिलंय, अनेक ठिकाणी या सर्व काही गोष्टी होत राहतात. हा बॉल चांगला टाकलाय सरळ बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात या बॉलची सांगता टिट फॉर टॅट जसा तसे परिउत्तर आता दिलेत. 3 बॉल फेकून झालेत आणि 3 बॉल नंतर टीमची धावसंख्या 2 वरती शेष आहे. पुढचा बॉल, हा बॉल फर्निचर ती मात्र डिस्ट्रॉय होईल. प्ले डाऊन झाल्यात विकेटचा पतंग, खेळाडू बाद. आजच्या दिवसाचा पहिला सामना पाहिला होता गोराई विरुद्ध उसगाव आणि त्या मॅचमध्ये गोराई संघाला पॅनल्टीला समोर देखील जावं लागलं होतं. त्यानंतरचा त्यांचा जो प्रवास राहिला ना तो उत्तम दर्जाचा राहिला आहे. ज्याने जर आपण पाहिलं तर अविनाशाची खास करून बॅटिंग ही खूप महत्त्वाची राहिली आहे आणि त्याचं या मैदानावरती अजूनपर्यंत थांबणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याचा जर बस बसला तर मग तो एक षटकामध्ये देखील सामना संपू शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. वाईटचा सिग्नल तो देखील आता ॲड होईल. टीमची धावसंख्या ती सध्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. एकंदरीत 3 वरती 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 धावा फलकावरती आहेत. ऋतिक जाधवचा षटक चालू आहे, ह्याला देखील विसरून चालणार नाही आहे. याने देखील आज प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. पुढचा बॉल वेगात टाकला होता, ड्राईव्हचा फटका सजवलाय, डीपमध्ये खेळाडूला निवडलाय. लॉंग ऑफला खेळाडू पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा लॉंग ऑफ बॉलवरती येतो ना, जेव्हा जेव्हा फ्रेममध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला सीन आठवतो 2024 वाला जो सूर्याचा कॅच आपण पाहिला होता. अनेकदा आपण पाहतो जेव्हा जेव्हा लॉंग ऑफ फ्रेममध्ये येतो तेव्हा तेव्हा त्याची आठवण ही संपूर्ण होते. धावसंख्या फलकावरती 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 धावा फलकावरती. 13 बॉल बाकी आहेत. 31 ची गरज आहे. 13 बॉल 31 हे सामन्याचं समीकरण. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करायचा होता परंतु सफलता मिळाली नाही आहे. इथे जर पाहिलं तर षटक देखील संपलंय. षटक समाप्तीला आल्यानंतर टीमची धावसंख्या ती स्थिर आहे फलकावरती 4 या कडेवरती. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि इथून जर पाहिला तर जिंकण्याकरता 12 बॉल बाकी आहेत आणि गरज राहिली आहे एकंदरीत 31 या धावसंख्येची. 12 बॉल 31 समीकरण. या ऐकूया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया ऑन गोईंग मॅच कडे. समीर गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 2 षटक हे महत्वाचं षटक आहे. याच्यामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न बॅटिंग संघाच्या माध्यमातून होईल याची देखील चर्चा नक्की होईल. ही जेव्हा ही स्पर्धा संपेल ना, उद्याच्या दिवसामध्ये ॲक्च्युअली ही स्पर्धा संपणार आहे. जेव्हा ही स्पर्धा संपेल गावच्या साईडच्या गावामध्ये किंवा कट्ट्यांवरती नाक्यांवरती एकच चर्चा आपल्याला पाहायला मिळेल की आई गावदेवी चषक उसगाव ते मात्र कोणी जिंकलं.
वाईटचा सिग्नल दूरवरती हा बॉल होता, पंचांना व्हावं लागले आणि टीमची धावसंख्या ती सध्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 5 वरती. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता करेक्टली जर पाहिलं तर 12 बॉल बाकी आहेत, 30ची गरज राहिली आहे. पहिला बॉल थोडासा आउटसाइड ऑफ इथे पाहायला मिळाला आणि वाईटचा सिग्नल तो देखील आता पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बिग हिट करायचं होतं परंतु हा बॉल थोडासा खाली राहिलाय, काहीच करू शकलेला नाहीयेत. थोडासा बॉलने बाउन्स जास्त घेतलेला नाहीये, थोडासा डीप राहिला बॉल आणि सरळ सबमरीन डिलिव्हरी जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल टाकलाय. वाईड आल्यानंतर आता निर्धाव बॉल फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टर समीर. पहिलं षटक तर चांगलं राहिलं, पहिल्या षटकामध्ये जास्त धावा त्या मात्र खर्च केला नाहीयेत. रिक्वायर्ड रन रेट वाढेल जर निर्धाव बॉल आली तर, परंतु इथे ऑन साइड वळवलं या बॉलला, एका हाताने स्टॉप केलं या बॉलला. खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण नृत्य पाहायला मिळालं. आता स्ट्रायकिंग एंडवरती अविनाश पाहायला मिळेल. पुढचा बॉल अविनाशसाठी. अविनाशला फुल टच टाकलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जो नुकता JNPT हायवे चाललाय ना वडोदरा एक्सप्रेस, तिकडे सरळ बॉल चाललाय त्याच्या भेटीला 6 धावांकरता सिक्सर. तुम्ही करू शकत नाही. ऍट दी एंड मोमेंट अशा चुका तुम्हाला महागड्या नक्कीच पडतील. आणि फुल टच टाकलाय, कुणाला टाकलाय? अविनाशला टाकलाय. त्यांनी बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार, सिक्सर करता षटकार ठोकलाय. पुढचा बॉल दबाव आता समीर वरती, आणखीन एक मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन बनलेलं नाहीये. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धावच्या स्वरूपात या बॉलची सांगता होतीये. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या 12 वरती आहे. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता विजय होण्याकरता 8 बॉल बाकी आहेत, 23ची गरज राहिली आहे. 8 बॉल 23 हे सामन्याचं समीकरण राहिलंय. हे 2 बॉल महत्वाचे ठरणार आहेत. फुल टच आणि हा बॉल आणखीन एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. होतात गोलंदाजाकडनं फुल टच टाकतात, फुल टचचा फुल टोल तो आता वसूल करत असताना आपण अविनाशला पाहतायत. चांगली बॅटिंग. 7 बॉल 17 धावांची गरज आता टीमला जिंकण्याकरता. स्टेप आउट केले, कॅच महत्वाचा आहे. कॅच तर उडाला, कॅच महत्वाचा आहे परंतु तो सुटलाय. आता महत्वाचा डिसिजन होता की कॅच टिपणं महत्वपूर्ण गोष्ट होती. मोमेंटम शिफ्ट नक्की होईल का हे पाहणं ते गरजेची गोष्ट राहिली आहे. षटक संपले, 6 बॉल बाकी आहेत. आता 6 बॉल मध्ये 16 धावेंची गरज राहिली आहे. 6 बॉल आणि 16च गरज राहिली आहे. काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत ऐकूया एक डीजे ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या दिशेने. या आई गावदेवी चषक 2026 मध्ये प्रथमच केलेलं हे आयोजन आणि अगदी लाजवाब आयोजन पण पाहताय.
मॅचकडे वळूया. 6 बॉल 16ची गरज आहे. 6 बॉल 16 कराव्या लागतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला तर वाचवायचे आहे, डिफेंड करायचे आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहूयात आजच्या दिवसाचा क्वालिफिकेशनचा तिकीट कुठला संघ मिळवेल. महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश आहे, ज्याच्या बॅटमधनं आक्रमण ते दर्ज केलेत आणि त्याला एक जीवनदान तो देखील मिळालाय. ती महत्वाची बाब असणार आहे. 6 बॉल 16 हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज CR गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेटने गोलंदाजी सुरुवात करेल. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर पाहिली तर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर वाईड इज लॉंगर पाहायला मिळतो. ऑनसाइडला या फटक्याला वळवलाय आणि महत्वाचा कॅच, महत्वाचा कॅच तो इथे टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. विकेटचं पतंग होईल, मोमेंटम शिफ्ट, विकेटचा पतंग, खेळाडू बाद. डगआउट मध्ये की घडलंय तरी काय, जी महत्वाची विकेट अविनाशच्या स्वरूपात आता हताश निराश पद्धतीने तो डगआउटच्या रस्त्याला चाललाय. जरूर त्याच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आली आहे, परंतु अंतिमच्या क्षणी त्याला शेवटपर्यंत राहणं ती खूप गरजेची बाब होती. थोडंसं जल्लोषमय वातावरण देखील आता फिल्डिंग टीमच्या माध्यमातून म्हणजेच माझी उल्हास संघाच्या माध्यमातून होतोय. प्रोत्साहन वाढले, जल्लोष वाढते, कारण महत्वाची विकेट डॉमिनेट केले. पाच बॉल 16ची गरज आहे. 5 बॉल 16 हे सामन्याचं समीकरण. आता बॅटिंग करण्याकरता बॅट्समन जॉईन झालाय. क्रमांक 4 वरती दर्शन लेफ्ट हँडर बॅटर आहे. आता त्याला काहीतरी करामत करून दाखवावी लागेल, कारण महत्वाचा शिल्लेदार तो सध्या तंबूमध्ये डगआउट मध्ये बसलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, ड्राईव्हचा फटका, ऑफ साईडला स्क्वेअर कटचा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये खेळाडू आहे, बॉलवरती आलाय. आता एकच धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्लॅन देखील नाहीये फलंदाजाचा. म्हणजे आता इथे 4 बॉल बाकी आहेत आणि 15 धावेंची गरज ती मात्र टीमला जिंकण्याकरता असणार आहे. 4 बॉल 15 हे सामन्याचं समीकरण. आज प्रेक्षकांचं जे मनोरंजन झाले ना आजच्या दिवसामध्ये, आज चांगले मॅचेस पाहायला मिळतात आणि अंतिमच्या क्षणी सुपर सॅटरडे जो आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, लेंथ मिस केली, सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता रिक्वायर्ड रन रेट, धावा वाढल्यात, म्हणजे आता जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहे, 15 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल 15 हे सामन्याचं समीकरण. काहीतरी करून दाखवावं लागेल बॅट्समॅनला, काहीतरी करून दाखवणं गरजेची गोष्ट आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फर्निचर ती होती डिस्ट्रॉय. म्हणजेच आता 2 बॉल बाकी आणि गरज राहिली आहे जिंकण्याकरता 15 धावेंची. म्हणजेच आता जवळजवळ फॉर्मॅलिटी ही पूर्ण करतील की मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट तो निर्माण होईल, ते देखील आपल्याला पाहायचंय. वळूयात डीजेकडे, ऐकूया ती गीत, लगेच या मैदानाच्या आतमध्ये.
असताना इन प्रेशर चांगली गोलंदाजी केली गोलंदाज आदित्य, हे नाव लक्षात ठेवा. कारण काय आहे, प्रेशरमध्ये गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाही आहे. जी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली अविनाश यांची, तीच महत्त्वाची ठरली. आणि त्यानंतर थोडासा कोलॅप्स पद्धतीने संघ आता बॅटिंग करते. एक बॉल राहिला शिल्लक आणि 15 धाब्यांची आजच्या दिवसाचा मानकरी टीमचं नाव आहे इथे. आजच्या दिवसाचा मानकरी आई गावदेवी माजिवडा संघ ठरतोय. क्वालिफिकेशनचं तिकीट घेणारा हा दुसरा संघ. जल्लोष होतोय, जल्लोष होतोय. डीजे कडे वळूयात, ऐकूयात गीत, लगेच येऊया.